स्मरण वंदन करून आजच्या या कीर्तनामध्ये जमलेले समस्त भाविक श्रोते मंडळी मातृशक्ती सर्वांनाच सविनय सहृदय साष्टांग प्रणाम करून सेवेकरता निवडलेला म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा अभंग आहे. 1 तास भगवत चर्चा. आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे. गेल्या वर्षी तुलसी माला धारण कार्यक्रम या निमित्ताने कार्यक्रम झाला होता. त्याच कार्यक्रमाचं पुनरावृत्ती आज आपण आपल्या मांडवा गावामध्ये भगवत कृपेने सृष्टीमध्ये दोन्ही कार्य चालतात. दिवस आहे तर रात्र आहेच. कधी कधी असं वाटते की एकामुळे एकाची शोभा आहे आणि दोन्हीची आवश्यकता भी सृष्टीमध्ये आहे. सृष्टीचा व्यवहार अनादी कालापासून आपण पाहत आलेला आहे. सज्जन समाजामध्ये आहे तर दुर्जन भी समाजामध्ये राहतातच. अशी 2 प्रकारची ही सृष्टी आहे. आणि म्हणून त्यावेळेस श्री कृष्णाचं वाक्य आहे परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां. तो सज्जन आहे तर दुर्जन राहणारच. जिथं तुकोबा तिथं अंबाजी राहणारच. इथं सूर्य असेल सृष्टीमध्ये सूर्याचा उदय होत असेल तर रात्री राहणारच. जिथं कमळ असेल तर तिथं चिखल राहणारच. कमळाचं फुल असेल तर चिखल राहणारच. जिथं गुलाब असेल तर तिथं काटे राहणारच. हे का सांगतो की हे जर आपण नाही लक्षात आणलं तर आज माणूस निराश होऊन जाईल. पण सृष्टीमध्ये हे 2 प्रकार चालत आहेत. कधी एक पक्ष कधी भारी पडते तर एक पक्ष थोडा कमी होते. कधी या पक्षाचं वर्चस्व होते तर कधी त्या पक्षाचं. हे 2 पक्ष सृष्टीमध्ये आहेत. पण माऊलींनी सांगितले दोन्ही पक्ष पाही. ते कोणते पक्ष सांगितले मला माहित नाही का. हे 2 पक्ष तर आहेत आपल्या समोर. सृष्टी आहे तर 2 राहणारच. स्त्री आहे तर पुरुष राहणारच. पुरुष आहे तर स्त्री आहे. नक्षत्र आहे तर चंद्र आहे. अनेक ग्रह नक्षत्र चंद्र तारा सृष्टी प्रकृती हे सगळे अनेकत्व मिळून ही सृष्टी आहे. अनेकत्वाचा संगम ही सृष्टी आहे.
हवा आहे, पाणी आहे, आकाश आहे, पंचमहाभूत आहे. ईश्वराच्या कृपेने या पंचमहाभूताचा समन्वय म्हणजेच हे प्रकृती आहे. यद्यपि परस्पर एकमेकाचे विरोधी तत्व आहेत, परंतु विरोधी तत्वांचा समन्वय हे ईश्वराची कृपा आहे. आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये अग्नी आहे, जठराग्नी. जलांश आहे, पृथ्वीचा अंश आहे, आकाशाचा अंश आहे, परंतु अजून तो अग्नी विझलेला नाही. एवढंच नाही तर पाण्यातही अग्नीचा निवास आहे. ईश्वराच्या सृष्टीमध्ये हे कमाल आहे. 1000 वर्ष पाण्यामध्ये असलेला दगड पाण्याच्या बाहेर काढून त्याला जर आपण दुसऱ्या दगडानं जर मारलं त्याच्यातून अग्नी प्रगट होते. कोण्या दगडात? हजारो वर्षापासून पाण्यात असलेल्या दगडात. यद्यपि पाणी आणि अग्नी हे विरोधी आहेत एकमेकांचे, परंतु हे जे अस्तित्व आहे हे कधी संपणार नाही. ज्याला सनातन नाव आलेलं आहे, त्याच अस्तित्वाचं नाव आहे सनातन. त्यालाच आपण आज सनातन धर्म असं म्हणतो. कधीच नाश पावणार नाही. हा, नाश करण्याचा प्रयत्न होईल पण नाश होत नाही. सनातनाचा लोप होऊ शकते, नाश होऊ शकत नाही. हे सनातन ते अस्तित्वात राहणारच. प्रयत्न करणारे बी राहणारच अस्तित्वात, आणि सनातनही अस्तित्वात कायमच राहणार. आपल्या पशूंना शिंग आणि कान हे दोन्ही आहेत. कान जन्मताच आलेले आहेत आणि शिंग नंतर आलेले. पण जेव्हा संघर्ष होईल तेव्हा कान मोडतील की शिंग? कशामुळे? जे नंतर आलेले आहेत, कान हे सनातन आहेत आणि शिंग हे नंतर आलेले. प्रत्येकाच्या तोंडामध्ये दात आहेत आणि जीभही आहे. जीभ जन्मजात आहे, जन्मताच आलेली आहे. दात नंतर आले, ते गुणानं आले नाहीत, बेजार करून. पण जीवनाच्या संघर्षामध्ये खाऊन पिऊन, खाणं पिणं एक संघर्ष आहे. दात आधी जातात की जीभ जाते? का जातात? नंतर आलेलं आधी जाते. जे आधी आहे ते कधी जात नाही. जे आधी आहे ते कधी जात नाही, त्याचं नाव सनातन आहे. ते सनातन आहे. त्या सनातनाला समजून घेण्यासाठी वारकरी संप्रदायानं प्रयत्न केलेला आहे.
त्या प्रयत्नाचं नाव आहे संप्रदाय. संप्रदाय म्हणजे जात नव्ह, पंथ नव्ह, प्रयत्न. मला सांगू द्या, संप्रदाय म्हणजे काय? प्रयत्नाचं नाव आहे. असा प्रयत्न ज्यांनी केला ते वारकरी आहेत, ते वैष्णव आहेत, ते संत आहेत. त्या सनातनामध्ये हे सगळे सनातनाच्या दोऱ्यात उपदेश केलेला. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष पुरला तो सेव. आडराणी भरले जग म्हणजे आपला रस्ता सोडून, आपली जागा सोडून गेले असं. दुसरा एक दृष्टांत देतो तुम्हाला, तुम्ही ऐकलेलंच असते पण पुन्हा ऐका. जागा सोडल्यावर काय होते? मनुष्य एक असा प्राणी आहे, असा जीव आहे, समर्थ आहे, खूप शक्ती आहे माणसामध्ये. परंतु आज आपली शक्ती क्षीण का झाली? एवढे कमजोर का झालो आपण? आणि व्यसनाच्या अधीन होणं हे कमजोरीचं लक्षण आहे. ते अंगातली ताकद न हल्ल्यासारखी जरी ताकद असेल तरी ते ताकद म्हणतात त्याला. आपलं मन जेव्हा आपल्या अधीन राहत नाही हे कमजोरीचं लक्षण आहे. आणि असं कशामुळे झालं? व्यसनाच्या अधीन जाणं हे कमजोरीचं लक्षण आहे. शक्ती क्षीण झाली. कशामुळे झाली? कथा सर्वांना माहिती आहे. गजेंद्र आख्यान नावाची कथा शास्त्रामध्ये, रामायणामध्ये आहे, भागवतामध्ये आहे. गंधर्व श्रापामुळे हत्ती झाला आणि श्रापामुळेच एक नक्र झाला. नक्र म्हणजे पाण्यातली मगर, नक्र होता. पाण्यात मगर राहते ना, असे दोघांनाही श्राप झाला. दोघांचं शत्रुत्व होत. नक्र म्हणजे मगर हे कुठला प्राणी आहे? पाण्यातला आहे, जलचर आहे. आणि हाती भूचर आहे. काही भूचर आहेत, काही जलचर आहेत, काही नभचर आहेत, काही आहे ना, वेगवेगळे त्यांची जागा आहे. तर हाती भूचर आहे म्हणजे जमिनीवर राहणार आहे, आणि हे मगर हे पाण्यातलं प्राणी आहे. दोघांचं शत्रुत्व होतं. ते पाण्यातला प्राणी मगर टपून बसलेला होता की माझा शत्रू हत्ती पाणी प्यायला येईल तर मी त्याला पकडून मारणार, टपून बसलेला होता. चैत्र मास, उन्हाळ्याचे दिवस आले. हत्तीचा परिवार खूप मोठा होता. 100 मुलं होते हत्तीला, आणि एक हत्तीन त्याची घरवाली, पत्नी, असा एवढा मोठा परिवार पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावर आले. कोण्या तळ्यावर आले? ज्या तळ्यामध्ये शत्रू टपून बसलेला आहे त्या तळ्यावर आले. 100 मुलांना पाणी पाजलं. पत्नीलाही पाणी पाजवल्यानंतर पत्नी म्हणाली, नुसतं पाणी पाजून भागत नाही म्हणे, सगळ्यांना आंघोळ घाला. मग हत्तीनं आपल्या सोंडीमध्ये पाणी घेऊन घेऊन सगळ्यावर पाणी टाकण्यामध्ये वेळ गेला. तेवढ्यामध्ये शत्रूनं संधी साधली. तुम्हाला प्रत्येकांना विचारतो की शक्तिशाली प्राणी
मगर आहे की हत्ती आहे? हत्ती. मोठा प्राणी कोण आहे? या दोघांपैकी शक्ती अधिक कोणात आहे? हत्तीमध्ये आहे. परंतु आपल्या जाग्यात कोण आहे आणि आपली जागा सोडून आलेला कोण आहे? लक्षात येते ना? आपल्या आपल्या जाग्यात कोण आहे? मगर आहे. आणि आपली जागा सोडून आलेला हत्ती आहे. आता बघा, दुर्दशा बघा त्याची जागा सोडल्यामुळे. आमची दुर्दशेचं कारण सांगाल, एवढी दुर्दशा का माणसाची? जागा सोडली, धर्म सोडला, कमजोर झाला माणूस. हत्ती शक्तिशाली प्राणी आहे, पण मगरनं पकडलं ना तर पाण्यात कोणाचं चालणार? आता मगरीच चालणार, हत्तीचं काय चालणार? हा, ते जर पृथ्वीवर असतं ना तर त्याला तोडून मारलं असतं हत्तीने. एवढं शक्तिशाली प्राणी, पण इथं त्याची शक्ती काहीच काम करेना. पाण्यात ओढायला सुरुवात केली, दोघांचा संघर्ष, युद्ध सुरू झालं, पण हत्तीची शक्ती कमी पडत चालली. तेव्हा 100 पोरांनी प्रयत्न केला, 1 तास मगर आणि 100 हत्ती आणि हत्तीची मुलं, हत्तीने सगळ्यांनीच वाढण्याचा प्रयत्न केला, तरी पण मगर ऐकायला तयार नाही. कारण लक्षात आलं ना तुमच्या? एवढी शक्ती इतर नाकाम झाली. कशामुळे? जागा सुटली. आज प्रत्येक माणसामध्ये खूप मोठी संभावना आहे, शक्ती आहे. एका माणसामध्ये, एका व्यक्तीमध्ये देशाला चालवण्या इतकी ऊर्जा आहे. परंतु कुठे गेली? कशाने गेली? तुझा हे तुझ पासी आपण जाग्यावर आहोत का? एक बार आपल्या आपण विचार करू. तर आपलं काही चालत नसेल ना तर समजायचं की आपण आपली जागा सोडली. महाराजांनी आपली जागा भ्रष्ट केली, गाद्या भ्रष्ट होत चालल्या, पदव्या भ्रष्ट होत चालल्या, अधिकारी लोक अधिकाराचा गैरवापर करून अधिकार भ्रष्ट होत चालला. हे जागा सोडण्याचं लक्षण आहे. आणि आता संख्या किती जरी पटीन असली तरी शक्ती क्षीण आहे. कशामुळे? जागा सुटली. महिला असो पुरुष असो, प्रत्येकाने आपला विचार करा की आपण आपल्या जाग्यात आहोत का? आपल्या धर्माला अनुसरून आपण जगतो का? आजचं कीर्तन तुम्हाला उपदेशात्मक आहे, अभंगच उपदेशाचा. जागा चुकली, शक्ती क्षीण झाली. आता एकच उपाय आहे, हे हरी. विकल्प होता मनामध्ये गजेंद्राच्या, हत्तीच्या, की मला 100 पोर आहे, माझ्या मागे एवढी मेजॉरिटी आहे, कोण काय करणार? आज त्याचा भ्रम संपला. मेजॉरिटी संपत्ती काही कामाची नाही. धर्म जर गेला जीवनामधून, जागा जर गेली तर तुमच्या मागली संपत्ती, माणसं काहीच कामाची कुठंच कामाला येणार नाही. याची घमेंड सोडा, याची घमेंड सोडा.
विकल्प होता मनामध्ये की माझ्या मागे संपत्ती आहे, संपदा आहे, समाज आहे, लाखो लोक आहेत माझ्या मागे, भूल करू नको. आपुल्या हिताचे न होती तयास, आपुल्या हिताचे न होती तयास. आपल्या हिताचे न होती सायास ग्रह तारा आस धन वित्त. आपल्या हिताचं काहीच काम देत नाही, जागा सुटली ना. तेव्हा त्यांनी विकल्प संपल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये संकल्पाची सुरुवात होती. जेव्हा हत्तीला कळालं, त्या हत्तीने सांगितली की पोरांनो, कसं तरी ते मगर आता ऐकत नाही, मध्ये मध्ये वडाले आणि आता तुमचा बाप वाचण्याची शक्यता नाही. आणि कसं वय झालंय, म्हातार झाले, ते एकटंच गेलं तर गेलं, तुम्ही तरी बाहेर निघा. कोण म्हणलं? कोण म्हणलं? तुम्हाला विचारावं. हा, आता तरी सावध व्हा. असं म्हणल्यावर त्याचे डोळे उघडले की हा, मी माझी समजत होतो, आपले वाटत होत मला. नो हे तुझा परिवार, नो हे तुझा परिवार, नो हे आणि मग तेव्हा संकल्प सुरुवात झाला. त्या संकल्प देवाच्या संबंधात असतो आणि विकल्प प्रपंचाच्या संबंधात असतो. विकल्प म्हणजे दुसरा आधार मानणे. एका देवा वाचून दुसरा आधार मानणे हा विकल्प आहे. आणि देवालाच आपला आधार मानणं हे संकल्प आहे. आणि तेव्हा धावा केली, कुठं आहेस हे वैकुंठाधिपती, हे हरी. मग देवानं येऊन त्याला सोडलं. एक कथा सांगायची नव्हती मला. जागा सोडल्यावर आपल्या शक्तीचा उपयोग काहीही होत नाही. म्हणून तुमच्या आमच्यामध्ये शक्ती असून आज का चालत नाही आमचं देशामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये का चालत नाही? याचं कारण काय? शक्ती क्षीण झाली. आणि सगळ्यात मोठं शस्त्र राजनीतीनं वापरलंय
जनतेला जर आपल्या हातात घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठा फास, सगळ्यात मोठा फास आहे, त्याचं नाव आहे दारू. सगळ्यात मोठा फास, त्याच्याशिवाय ते प्राणी हातातच येईल. जर कोणाला हातात घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठा औषध काय? आणि हे प्राणी आपले विचारे म्हशीच्या बुद्धीचे लोक जिकडे हिरवं दिसेल तिकडे चढत जातील, मालकाचं घर विसरून जातील. 8-8 दिवस घरला येत नाही म्हैस, जिकडं हिरवं दिसेल तिकडच गेली. तसं आम्ही आमच्या धर्मापासून खूप दूर गेलो. आमचेच बंधू आहेत, आमचेच माणसं आहेत, पण आमच्यापासून खूप दूर गेलेलो. वाईट परिस्थिती आहे समाजात, कमजोर होत चालले. म्हणून महाराजांनी विचार केला आणि अशा समाजावर एक उपदेश करण्याचं ठरवलं की बापू, आतापर्यंत तुझं जीवन व्यर्थ गेलं, तुझं आयुष्य व्यर्थ गेलं. म्हणून अभंगाच्या पहिल्या आता तरी पुढे जरी अद्याप न कळे तरी दगडाला खोळे मातीच्या पोटाशी. अजून जरी कळत नसेल तुम्हाला काय परिस्थिती व्हायली, तर आईच्या पोटाला दगड आलेला आहे. दगड माणूस न अजून कळत नाही तर. आणि हिंदू समाज असा आहे की गळ्याला येईपर्यंत त्याला चवच येईल. कोणती बी गोष्ट शेवच येत नाही त्याला. दुर्भाग्य कोणतीही गोष्ट. म्हणून आम्ही गेल्या वर्षी काही प्रयत्न केलेला आहे. आपल्या सज्जनांनी तुळशी माळा धारण करून
अनेकांच्या जीवनामध्ये त्यांना सुख शांती मिळावं. चला, परमार्थ नाही तर नाही, कमीत कमी संसार तरी त्याचा थोडाफार धड झाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही केले. गेल्या वर्षी 150-200 काहीतरी झाले होते माळ ना. यावर्षी असतील 30-35-40 काहीतरी असतील आहेत ना. पण ते तरी कोणी नसतील तर 40 माळी माझ्याच गळ्यात घालून काय करणार. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काही लोकांच्या मनामध्ये आहे की हे किती माळी घालणार आहे बघूत ना, किती दिवस टिकणार आहे बघूत ना. कोण बघतं हे? ख्रिश्चन मिशनरी बघत नाही, मुस्लिम बघत नाही. ह्या गोष्टी कोण बघताय? आपल्याच घरातलेच बघायला तयार. बघत ना किती झाड. जे सुसंस्कृत धर्म होता त्याला विकृत करण्याचं काम आपल्याच माणसांनी केलं. काय करणार? खूप अपराध आहे मोठा, खूप मोठं पाप आहे असं करणं. एक माळ 11 रुपयाची असेल, 50 रुपयाची असेल, एक माळ. माळीची किंमत बघू नका, परंतु ते 50 रुपयाची माळ स्वीकार नाही केली तर व्यसनामुळे 50 कोटीची प्रॉपर्टी असली तरी एका दिवसात बर्बाद करू शकते. त्या 50 रुपयाच्या माळीत एवढी ताकद. म्हणून माळीची किंमत पैशानं होत नाही. माणूस श्रेष्ठ आहे. एक सांगून जातो जाता जाता, वस्तूपेक्षा वस्तूच्या उपयोगाला अधिक महत्व आहे. लक्षात येते? वस्तूपेक्षा वस्तूच्या उपयोगाला अधिक महत्व आहे. आणि वस्तूपेक्षा पैशापेक्षा वस्तूला अधिक महत्व आहे. पैशापेक्षा वस्तूला अधिक महत्व आहे. कारण की तुम्ही तांदूळ घेऊन येता दुकानातून, साखर घेऊन येता, जे काही खायचे धान्य पदार्थ घेऊन येतात, ते पैसे त्याला देऊन ते घेऊन येतात. याचा अर्थ काय? की पैशापेक्षा वस्तूला अधिक महत्व जर नसेल तर तुम्ही ते देणार नाही आणि हे घेणार नाही. जर भूक लागली तर तांदूळच खावा लागेल, नोटा तर खाता येत नाही. म्हणून पैशापेक्षा वस्तूला अधिक महत्व आहे. वस्तूपेक्षा वस्तूच्या उपयोगाला अधिक महत्व आहे. व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाला अधिक महत्व आहे. व्यक्तित्वापेक्षा व्यक्तीच्या विचाराला अधिक महत्व आहे. व्यक्तीच्या विचारापेक्षा व्यक्तीच्या आचाराला अधिक महत्व. ध्यानात राहत असेल तर बघा, ठीक आहे, याशी श्रृंखला आहे. महत्व कशाला द्यायचं? शेवटी आचार हे श्रेष्ठ आहे. पण आपल्या जीवनामध्ये आचाराची महिमा आहे. आचार संपन्न व्यक्ती देवाच्या जवळ जातो, देव त्याचा स्वीकार करतो, त्याला मोक्षाचे द्वार नेहमी उघडे आहे त्याच्यासाठी. म्हणून तुळशीची माळ हे साधारण नाही, खूप महत्वपूर्ण आहे. मला वाटते की प्रत्येकाने काम करायचं आहे. मी गेल्या वर्षी कीर्तनातून सांगितलं होतं की माळकरी होणाऱ्यांना की बाबा तुम्ही कोणाच्याही हाताने माळ घाला, हरकत नाही.
आता सध्या परिस्थिती अशी आहे की माळ एका महाराजाच्या हातानं माळ घातली आणि महाराजाला 51 रुपये दिले की महाराज बी मोकळा झाला आणि माळ घालणारा बी जिम्मेदारीतून मुक्त झाला. पण मी अजून तुमच्यातून मुक्त झालो नाही. मला काय दिलं का कोणी माळकऱ्यांनो? अजून तुम्ही ऋणी आहात. माझी बाकी तुमच्यावर आहे. दुसरे महाराज मुक्त होऊन जातात पण मी मुक्त होत नाही. अजून बाकी आहे तुमच्यावर. याच देशामध्ये संतांची परंपरा माणूस मागायची होती. आता माणूस मागत नाही, धन मागायची परंपरा. एका माळकऱ्यानं दुसऱ्या माळकरी आणून द्यावं बनवा, माणूस मागण्याची पद्धत आहे. याच देशामध्ये परवा मी 11 तारखेला सांगून गेलो होतो वन महोत्सव कार्यक्रमामध्ये. याच देशामध्ये पक्षासाठी आपला मांस देणारा राजा याच देशामध्ये होऊन गेला. याच देशामध्ये आपल्यासाठी पक्षाचं मांस खाणारे माणसं कुणीकडे विकृत होऊन गेला. कसं होतं, कसं झालं, किती विपरीत दिशा बदलली. याच देशामध्ये पक्षासाठी आपलं मांस देणारा राजा, याच देशामध्ये आपल्यासाठी पक्षाचं मांस खाणार. किती उलट. याच देशामध्ये एका स्त्रीचे आबरू राखण्यासाठी, एका महिलेचं संरक्षण करण्यासाठी एक पक्षी बी आपला प्राण देते. याच देशामध्ये, त्याच देशामध्ये आज नराधम असे पैदा झाले की प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळते इथं बलात्कार झाला, तिथं बलात्कार झाला. हे देश कुठून कुठून काय झालंय का या देशात? कसं रे, किती जागा सुधारली. आणि जास्त पैसे वाल्याचं काय होते की जसजसे पैसे वाढतात तसतसं त्याच्या बुद्धीचा जे विकास आहे ना कमी होत नाही. त्याच्यामुळे काहीच कळत नाही की कुठे खर्च होते. याच्यात गरीब लोक याच्यात चेंबून जातात. आपल्याला करायला पण हे बिना कामाचं आता मी एक सांगतो की तुम्हाला काल झाड लावायला लावलं, त्याचे फायदे तुम्ही कोणी सांगू शकता? रस मिळते, फळ मिळते, फूल मिळते, छाया मिळते, साल मिळते, लाकूड मिळते, वनस्पती मिळते, औषधी मिळते, रस मिळते, त्याच्यापासून ऑक्सिजन मिळते. कोणी सांगू शकते? आणि तुमच्या कामाचे फायदे मी विचारतो, तुम्ही सांगा. एक तर सांगा. नंतर ज्याच्यामध्ये लाभ नाही ते करणं, ते येणे की शाळेत तुम्ही म्हणून घ्यायला तयार नाही. तो करायला इशारा केला की शिक्षण हो, त्याच्यामध्ये लाभ नाही ते करू नका. त्याच्यामध्ये लाभ आहे तेच करा. अभंगाचं शेवट सांगणं आहे की सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव असे इत्यादी करून करोडो रुपये आपण खर्च करण्यापेक्षा मंडप बांधा, मंदिर बांधा, जागा घ्या. आज तुम्हाला याची किंमत कळाली असेल ना, पत्राच्या शेडची, मंडपाची काय दशा होत होती ना. हे हीच आहे, त्याच्यामध्ये लाभ आहे. ते कामं करीत जा, बाकीचे विनाकारण तेही कामं कमी करा असं महाराजांचं सांगणं आहे. तो करायचं नारायण महाराज नाही. ज्यांचे नाव आहेत ते घोषित करा आणि लवकर इकडे यायचं आहे. माळी कुठे आहे? अनिता श्यामराव कुसुराम, सौ राधाबाई शिंदे या नळकुंडकेवार. त्यानंतर
ममता जयराम कंचनलवार किनवट. यानंतर राजू शंभू विके. चला लवकर लवकर. रमाकांत राजू विके. रमाकांत राजू उईके. माधव केशवराव मेश्राम. रमाकांत राजू उईके. त्यानंतर माधव केशवराव मेश्राम. रामा टेकाम. कार्तिक राजू सानप. जित्तू अडकिने राजगड. यानंतर विनोद साहेबराव सूर्यवंशी. साई व्यंकट पंडेवाड. किरण किरण चिन्नैया गणगुंटेवार. गोविंद पवार बोधरी. उत्तम विठ्ठलराव डोंगरे बोधरे. जनार्दन बसवंते मांडवा. बालाजी जनार्दन मोहिते लोणी. माधव शिंदे हवाल सर. यानंतर माधव शिंदे. बोचन्ना दौडेवार मांडवा. उच्चारणा नाव लिहून दिलेले आहेत, ते नाव संपलेले आहेत. यानंतर अगर कुणाला माळ घालायचे असेल, धारण करायचे असेल तर आपण मारुती दत्ता जाधव स्वेच्छेने आपण समोर यायचंय. आमच्याकडे माळा उपलब्ध आहे. कुणाची इच्छा असेल त्याने आपण इकडे माईकडे यायचंय. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की उद्या 24/8/2024 श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त ज्यांना स्वेच्छेने माळ घालायची असेल कृपया आपण इकडे यायचे. माळ उपलब्ध आहे. आपला सनातन धर्म समिती सेवा समिती मांडवा यांच्या वतीने आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण व्यसनमुक्त होत असाल इच्छेने तरी आपले स्वागत आहे. आपण यायचे. ज्यांना स्वेच्छेने माळ धारण करायचे असेल त्यांनी इकडे यायचंय. आपल्याकडे माळ उपलब्ध आहे. श्री संत भगवान बाबा जयंती निमित्त उद्या दिनांक 24/8/2024 रोजी मौजे मदनापूर महादेव मंदिर या ठिकाणी हरिभक्त परायण रघुनाथ महाराज कराड 12 ते 1 कीर्तन, 1 ते 2 सत्कार आणि 2 ते 3 असा माननीय अशोक बांगर बीड यांचे व्याख्यान होणार आहे. नागरिक महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तरी सर्व मंडळांनी